पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी शेवटचा दिवस। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द, तर अटारी सीमेवर पर्यटनासाठी पाकिस्तानची गर्दी। जलकोंडीनंतर पाकिस्तानची आता आंतरराष्ट्रीय कोंडी। पंतप्रधान मोदींचा जगभरातील 13 नेत्यांना फोन। दिल्लीत 30हून जास्त देशांच्या राजदूतांसोबत बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर विरोधी पक्ष विशेष अधिवेशनाची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस लवकरच घटक पक्षांशी संपर्क करणार। मुंबईच्या ईडी कार्यालयाच्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात, कुलिंगचं काम सुरू। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर उद्या दुपारपर्यंत बंद। पाकाळणी निमित्त मंदिरं पहाटे 4 ते दुपारी 3 दरम्यान दर्शनासाठी बंद राहणार। इराणमधील राजाई बंदरामध्ये भीषण स्फोट, दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 700हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती।